अमूल्या, आजी तुम्ही? मगाशी बघितलं तुला बाहेर दिवा लावताना. काय प्रार्थना केलीस? म्हणजे आलं माझ्या लक्षात. वेदांचं आणि तुझं लवकरात लवकर लग्न व्हावं अशीच प्रार्थना केलीस ना? आजी आणि काय ग हे, किती दिवसांनी भेटतेस? शेवटी मला फोन करून यावं लागलं. सॉरी आजी, ते कामाच्या गडबडीत ना राहून गेलो. बरं ठीक आहे. हे काय घरी कुणी नाहीये का? नाही हो, अण्णा क्लिनिकला आहेत, आई मार्केटला गेली आणि ताई अजून कॉलेजवरून आलीच नाही. बरं. हाजी हाजी या ना तुम्ही, या ना प्लीज, बसा ना प्लीज. हो बसते बसते. मी पाणी अगं नको नको राहू दे, बसतो इथे. वेदांतनी खरंच खूप छान मुलगी पसंत केली. हेच तर आहेत आपले नवीन बोर्ड मेंबर. ही कंपनी उभी करायला मी तुला पैसे दिलेत. युनियनने ट्रक चढवले होते ना, तेही याला माहिती. याला हे सगळं कोण सांगतंय? पुरुषोत्तमला कंपनीची माहिती कोणी दिली? कदाचित मीच दिली असेल. वेदांतनी मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय. नाही म्हणजे तसा मला संशय होताच, पण मी ना वाट बघत होते की वेदांत आपणून मला कधी सांगतोय ते. खरं सांगू का अमूल्या, तुला आद्याच्या लग्नात जेव्हा बघितलं होतं ना, तेव्हाच आवडली होतीस. आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की तुला आमच्या घरची सून करून घ्यायचं. आमचं वेदांत सुद्धा ना, त्याने मला अगं एवढंच सांगितलं की तू त्याची गर्लफ्रेंड आहेस, पण हे नाही सांगितलं की तुम्ही प्रेमात कसे पडलात. तू सांग. मी तुम्ही कसे प्रेमात पडलात हे सांग. अगं सांग ना. अगं किती लाजतीस तू? बर, मला हे सांग की त्यांनी तुला कसं प्रपोज केलं? अगं बाई, का तूच केलंस त्याला प्रपोज? प्रपोज सांग ना. कोणीच नाही. म्हणजे गरजच नाही पडली. याला म्हणतात खरं प्रेम. व्यक्त न होता समोरच्याच्या भावना समजणं. एक मिनिट, हात दे बरं तुझा. हात दे ना. अगं हात दे. हे घे. आजी हे नको. ए, असं नाही म्हणायचं नाही. मी माझ्या होणाऱ्या सुनेसाठी केलंय. घे बरं. आजी हे बघा प्लीज, हे सगळं नको प्लीज. अगं पण का? सॉरी आजी, पण मी जरा स्पष्टच बोलतो. आजी हे सगळं आत्ता नको. म्हणजे आपण लग्न झाल्यानंतर बघूयात ना. आणि सध्या नूतन काकू सुद्धा घर सोडून गेल्यात. त्यांना उगीच कळलं तर? ती काय बोलणार आहे? हे मी माझ्याकडून देते तुला. हे बघ अमूल्या, मी नूतनपेक्षा मोठी आहे, त्यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल. दे, मीच घालते हातात तुझ्या. हात दे. आता दुसरा हात दे. बघ किती छान दिसतायत, हो की नाही?
कशा वाटल्या? आणि हे बघ, बांगड्या रोजच वापरल्या पाहिजेत असं नाही, सणासुदीला घातल्यास ना तरी सुद्धा चालेल. आणि तसंही हल्ली सोनं रोज वापरणं किती रिस्की झालंय, हो की नाही? काय ग, आवडल्या नाहीत का बांगड्या? नाही नाही असं काही नाहीये. अगं मग चेहरा का असा केलायस? हास की जरा. बर चल, आपण ना एक छानसा सेल्फी काढूया. ये ये इकडे ये ग. काय नाव आहे? सौरभ. ओके साहेब. ठीक आहे. काच खाली घ्या. काय नाव आहे तुमचं? वेदांत वानखेडे. वेदांत वानखेडे. दारू पिऊन गाडी चालवता का? या उतरा. लायसन कुठे आहे? खाली उतरा. हा. लायसन जमा करा साहेबांकडे. साहेब, साहेब, दारू पिऊन गाडी चालवत आहेत. उद्योगपती वेदांत वानखेडे ना? हा. काय साहेब, तुमच्यासारखी अशी मोठी मोठी माणसं जर कायदा तोडायला लागली तर शोभतं का तुम्हाला हे? उद्या सकाळी समजा पेपरात आलं, उद्योगपती वेदांत वानखेडे दारू पिऊन गाडी चालवतात, काय होईल? एक मिनिट. हा अनिल, ऐक ना, इथे त्या पोलिसांनी अडवलंय. तू बोलतोस का त्यांच्याशी? देतो. कोण आहे? तुमचे DCP आहेत, माझे मित्र आहेत. बोला सर. हॅलो, जैन साहेब, सोडतो सर, पण पुढे पुन्हा नाकाबंदी आहे. हो हो, पाठवतो, कोणाला तरी पाठवतो. हो, जैन सर. काय साहेब, तुम्ही एक काम करा, तुम्ही गाडीत बसा, कॉन्स्टेबल येईल तुम्हाला सोडायला घरी. I'll manage. अहो DCP साहेबांनी सांगितलंय. आणि साहेब, गुन्हा तुम्ही केलाय, फाईन तुम्हाला भरावाच लागेल. पाटील, साहेबांकडून फाईन घ्या, पावती द्या आणि त्यांना घरी सोडून या. ओके सर. पुन्हा असं करू नका. सॉरी. या. चला. विक्रांत, आज इतका शांत शांत काय आहेस तू? नाही, काय नाही. आलं माझ्या लक्षात. आई घरात नाहीये म्हणून ना? अगं, माझा विश्वासच बसत नाहीये की आई घर सोडून गेलीये. आपला जरा तरी विचार करायला हवा होता ना तिने. तू नको काळजी करूस, येईल ती लवकर. आई, अगं कुठे होतीस तू? आली ना मुलांची आठवण? नूतन, मी तुला किती वेळा सांगितलंय, एखादा विषय जास्त ताणू नये. मी ताणून धरते म्हणजे या मुलांचं वागणं पटतंय तर तुला? आई,
जाऊ दे ना, पुन्हा नको तो विषय. नकोच आहे मला तो विषय. तो विषय संपवायलाच आलीये मी. तू आधी फ्रेश होऊन ये जा. दे, मी बॅग घेतो. काही गरज नाहीये. माझं मी बघेन काय ते. आजी, नको काळजी करूस, ती होईल शांत. दया आली, दया. दया येते फार. कुणाची? नूतन मॅडम का? साहेब साहेब कसं जमून राहिले तुम्हाला? हा, म्हणजे त्या दिवशी पैसे मिळत नव्हते, तुम्ही सांगितलं पैसे द्या, लगेच पैसे मिळाले. मग परत पैसे मिळवण्यासाठी आणखी पैसे घेतले. हा, किती रे सारखं पैसे 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 करशील? पैशाच्या पलीकडे सुद्धा जग असतं, काही गोष्टी असतात. मी त्यांना समजावून सांगितलं म्हणून त्या तयार झाल्या की मी त्यांना एका माझ्या वेगळ्या हक्कानं सांगितलं म्हणून त्या तयार झाल्या? साहेब काय कळून राहिलं साहेब? समजा मी त्यांना काही दुसरंच सांगितलं असतं तर त्या तयार झाल्या असत्या? विषय आहे का? तुम्ही काही सांगितलं असताना त्यांनी ऐकलं असतं. म्हणजे माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. म्हणजे मी सांगितलं की त्यांना आवडतं. समजा मी त्यांना म्हणालो असतो की तुम्ही कुठेही जाऊ नका, येथेच राहा माझ्या घरात, तर त्या राहिल्या असत्या. एका पायावर तयार झाल्या असत्या. बॅग तर ते घेऊनच आले होते ना साहेब. दाता तू है सब का, अजो समा का, खालिक खालिक दोनों जहां का. नूतन मॅडम, राग झाला ना शांत? बरं झालं घरी परत आलीस ते. घरी येणार होतेच मी. माझंच घर आहे नाही का? आणि ज्यांना मी नकोशी झाली आहे ना, त्यांनी घर सोडून जावं. नूतन, काय काय झालं याला? सगळं ठीक आहे ना? साहेबांना दारू पिऊन गाडी चालवताना पकडलं होतं. मोठ्या साहेबांनी घरी सोडायला सांगितलं होतं म्हणून घेऊन आलो होतो. थँक्यू. थँक्यू. येतो साहेब. दादा, तू ओकेस ना? पाणी आणू का? हा, मी एक मिनिट. हा, आता बोला. का वागतोयस रे तू असं? छान. घरी आल्या आल्या छान गोष्ट बघायला मिळाली आहे मला. कळलं ना का नाही म्हणत होते? कळलं ना आता? ओरडून ओरडून सांगत होते की त्या मुली तुमच्या आयुष्यामध्ये नको, पण नाही, माझा कुणीही ऐकलं नाही. वेदांत, अरे ती अमूल्य तुझ्या आयुष्यात आल्यापासून तुझ्या अधोगतीला सुरुवात झालीये. अगं या सगळ्यामध्ये त्या दोन मुलींचा काय दोष आहे नूतन? त्याच मुलींचा दोष आहे. विक्रांत त्या मूर्ख आरतीच्या नादाला लागला आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आणि वेदांत, तू त्या अमूल्याच्या प्रेमात पडला आणि दारू प्यायला लागलायस.
बघितलंस तुझ्या नातवांचे प्रताप? आई 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 मी ना अमूल्यमुळे दारू नाही प्यायला. ओके, तो पुरुषोत्तम ना माझ्या ऑफिसमध्ये येतो आणि माझ्या कामात डवळाडवळ करतो तो, आणि मग फ्रस्ट्रेट होतो मी, आणि त्यामुळे दारू प्यायलोय. कळलं? तू दारू प्यायल्यामुळे त्यांची ढवळाढवळ थांबणार नाहीये, उलट आता जास्त वाढणार आहे. आणि हे जे सगळं काही चाललंय ना, हे त्या अमूल्यामुळेच चाललंय. आई 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 तू ना अमूल्याला मध्ये आणू नकोस. ती काळजी घेते माझी, आणि तिने समजावलंय मला. कळलं ना? वा, छान. म्हणजे तिने समजावलं म्हणून तू घरी आलायस. मी घरी यायलाच नको होतं. त्या पुरुषोत्तमनी सांगितलं ना म्हणून मी घरी आली. अच्छा अच्छा, म्हणजे आम्ही जे थांबवलं ते त्याला काय किंमत नाही का? पुरुषोत्तमनी सांगितलं ना ते बरोबर आहे. मुलांना किती लाडानी वाढवा, प्रेमाने वाढवा, पण त्याची त्यांना जर किंमत नसेल ना, तर त्यांना जे करायचे ते करू द्यायचं. तुम्हाला दोघांना आरती आणि अमूल्याशी लग्न करायचं ना, करा. खुशाल करा. मी नाही थांबवणार तुम्हाला, नाही थांबवणार मी. पण आता एक गोष्ट मी ठरवली. मी फक्त माझ्या राजकीय भवितव्याकडे लक्ष देणार आहे. अगं नूतन, मला कोणाशीच बोलायचं नाहीये, आणि मी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. सो प्लीज. अरे पण मी आहे. हे बघ, तुझ्या मनात जे काही असेल ना ते बोलून टाक आणि मोकळा हो. असं कुढत नको रे राहूस. तू ऐकलंस ना आई कसं बोलली? म्हणजे तिला मी थांबवलो ना घर सोडून जाण्यापासून, पण ती त्यासाठी परत नाही आली. पुरुषोत्तमने सांगितलं तिला म्हणून परत आली होती ती. अशी काय जादू केली का त्या पुरुषोत्तमने? म्हणजे नाही, त्याच ऐकते सगळं. ती त्याचं का ऐकते? त्याच्या प्रभावाखाली इतकी काय? हे न उलगडणारं कोड आहे. कळतच नाहीये मला खरंच. वेदांत, ए बाळा, ए बघू. वेदांत, ऐक. नाही, असं रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. मला एक सांग, या सगळ्यामध्ये कुठली चांगली गोष्ट झाली? कुठली? अरे तुझी आई घरी परत आली, हो की नाही? आता तू सुद्धा ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. नाही बघवत मला तुझी अशी अवस्था. आणि नूतनने आपल्याला सांगितलंय ना की तुम्हाला हवं ते करा, म्हणाली ना ती. मग आपण जे ठरवलंय तेच करायचं. अजीब, पण असं तू नको काळजी करूस, मी आहे ना. आता आपण विक्रांत आणि आरतीचा साखरपुडा आणि लग्न दोन्ही उरकून घेऊया. आणि तुला एक सांगू, तुझी आई इतकी कठोर नाहीये रे. होईल ती शांत. तिची चूक तिला नक्कीच कळेल. हे राहिला प्रश्न त्या पुरुषोत्तमचा. तर नूतनला त्यानेच सांगितलंय.
तू काय येतोय मध्ये आपल्या? मला तर नकोय आपल्या कोणाच्याच आयुष्यात. वेदांत वेदांत, या सगळ्याचा आता अजिबात विचार करायचा नाही. तो आपोआप आपल्या सगळ्यांपासून लांब निघून जाईल. पण वेळ दे आणि वेळ घे, सगळं सुरळीत पार पडेल.